नमस्कार. काल परवापासून राज्यसभेवर जाणाऱ्या खासदारांच्या चर्चेमध्ये इतरांपेक्षा सर्वात जास्त चर्चा कोणाची आहे मंडळी? तर ती आहे शरद पवारांची. नुसती चर्चाच नाही तर अख्ख्या महाराष्ट्रातून शरद पवारांना ट्रोलिंग होत आहे अतिशय भयंकर प्रमाणात. तुम्ही कोणतंही चॅनल उघडून बघा, तुम्हाला प्रत्येकाच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही जर जाल तर त्या टीकाकारांची लांबच लांब रांग तुम्हाला दिसेल मंडळी. अतिशय वाईट शब्दात टीका करत आहेत लोक. 86 वर्षाच्या वयात आता खरं तर निवृत्त व्हायला हवं ना, परंतु पवारांची हाऊस अजून फिटली नाही की त्यांना अजूनही आता हॅपी एंडिंगची प्रतीक्षा आहे हे समजायला अजिबातही मार्ग नाही. आणि दुसरीकडे त्यांच्याच घरातून तुम्हाला ठाऊक आहे 5-5 जण कुठल्या ना कुठल्या पदावर आहेत. अर्थात या घराणेशाहीवरून देखील अनेक वर्ष त्यांच्यावर टीकाच होत गेली आहे. परंतु पुन्हा काय झालं की दुसऱ्या सर्वच पक्षात घराणेशाही बघायला मिळतेच. त्यामुळे कुणी कुणावर केव्हा टीका करावी हा प्रश्न निर्माण झाला आहे. सामान्य लोकांचं ठीक आहे, पण राजकीय पक्ष टीका करू शकत नाही. नवीन चेहरे फार कमी प्रमाणात मोठ्या पदावर दिसत आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये फार असंतोष दिसतोय मंडळी. यावेळी भाजपाने मात्र चांगलं काम केलं. अतिशय तळागाळातील लोकांना संधी दिली आहे, त्याचं कौतुकच करायला पाहिजे खरंच. एक धनगर समाजातून त्यांनी उमेदवार दिला आहे राज्यसभेसाठी. एक आदिवासी समाजातून नागपूरच्याच आहे आमच्या मायाताई युनाते, यांना संधी दिली आहे. त्यानंतर दलित समाजातून ते नेहमीप्रमाणे रामदास आठवले आहेच. त्यानंतर एकनाथ शिंदेंनी देखील चांगलं काम केलं आहे. अगदी नवा तडफदार चेहरा, अगदी सामान्य कुटुंबातली मुलगी ज्योती वाघमारे यांना पाठवलाय. परंतु पवार साहेबांनी मात्र आपला ससेमिरा अजूनही शाबूत ठेवला. त्यावरून महाराष्ट्रभरात त्यांच्यावर खूप टीका होत आहे. पवारांचा हा मास्टर स्ट्रोक आहे की मजबुरी हे पुढील काही दिवसातील राजकीय घडामोडींवरून आपल्या लक्षात येईलच. पण इतर वेगवेगळ्या विश्लेषकांचे वेगवेगळे अंदाज सुरू आहेत. पण उगाच फालतू अंदाज लावत बसण्यापेक्षा सोक्ष मोक्ष लावलेला बरा अशा मताचा मी आहे. माझ्या मते वय झालं की प्रत्येकाने आपल्या कमरेच्या चाब्या टाकून द्यायला पाहिजे, सोडून द्यायला पाहिजे. कारण पिढी दर पिढ्यांचा आपापला वाटा हा प्रत्येकाचा अधिकार असतो. लक्षात घ्या, तो वाटा प्रत्येकाला सारखा मिळाला तर समतोल राहतो प्रत्येकच क्षेत्रात. परंतु तसं राजकीय क्षेत्रात घडताना दिसत नाही. आणि त्यावरूनच मग ही घराणेशाही कधी संपणार कधी संपणार हा प्रश्न निर्माण होतो. तुम्ही आज बघा ना, कोणकोणती कुटुंब महाराष्ट्रात यात आघाडीवर आहे ते तुमच्या लक्षात येईल. मी सांगतो तुम्हाला, शरद पवारांचंच घ्या. आता ते अनेक 50 वर्ष पद भूषवत राहिले आहे, मुख्यमंत्री राहिले आहे, केंद्रीय मंत्री राहिले आहेत. मुलगी त्यांची सुप्रिया सुळे खासदार आहेत. पुतणे अजित पवार गेले, समजा ते उपमुख्यमंत्री होते शेवटच्या काळात. पार्थ पवार त्यांनाही पाठवला आहे. रोहित पवार आमदार आहेच. त्यानंतर ठाकरे घराणा घ्या, त्याच्यामध्ये बाळासाहेब ठाकरे होतेच राजकारणाशी संबंधित. त्यानंतर मुलगा उद्धव ठाकरे साहेब, त्यानंतर आदित्य ठाकरे त्यांचा मुलगा तोही आमदार आहे. त्यानंतर पुतणे राजसाहेब ठाकरे ते मनसे प्रमुख आहे, त्यांचा मुलगा राजकारणात अमित आहेच. त्यानंतर या गोपीनाथ मुंडेंच्या घराण्यावर जाऊ आपण. बघा ते काय आहे त्यांचा विषय. भाजपाचे ते माजी केंद्रीय मंत्री राहिलेले आहेत. त्यानंतर त्यांची मुलगी पंकजा मुंडे ग्रामविकास आहे, मला वाटते पर्यावरण मंत्री आहे. प्रीतम मुंडे त्याही आहेत खासदार. त्यानंतर धनंजय मुंडे त्यांच्याच घरातले. त्यानंतर शंकरराव चव्हाणांचं घर घ्या, तिथेही तसाच प्रकार आहे. त्यांचे वडील माजी मुख्यमंत्री राहिले आहेत. त्यानंतर मुलगा अशोक चव्हाण तेही मुख्यमंत्री राहिलेले आहेत. वसंतदादा पाटील जुना विषय आहे हा, तेही मुख्यमंत्री राहिले आहेत. त्यानंतर त्यांचा नातू विशाल पाटील हा देखील राजकारणात सक्रिय आहे. तटकरे घराणं घ्या, आताचं सुनील तटकरे, त्यांची मुलगी अदिती तटकरे मंत्री आहे मला वाटते. नारायण राणे ते तर तिघही आहेत, बापले का सगळेच आहेत. तेही आहेत. त्यांचा मुलगा निलेश राणे तोही आहे, नितेश राणे तोही आहे. शिंदे साहेब घ्या, एकनाथ शिंदे डॉक्टर आहे, MBBS मुलगा, डॉक्टर की करायचं सोडून तेही साहेब इकडे खासदार आहेत. आता असं आहे मंडळी, महाराष्ट्रात काँग्रेस, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी अशा सर्वच पक्षात काही ना काही प्रमाणात राजकीय घराणेशाही दिसते आहे. अनेक वेळा सत्ता, पक्ष संघटना आणि निवडणूक तिकीट पुढच्या पिढीकडे जाताना दिसते त्यांच्या घरामध्येच. मला वाटतं यातल्या एक मोठ्या नावाचा या घराणेशाहीत सहभाग नाही राजकीय क्षेत्रात. ते नाव आहे ते नागपूरचे नितीन गडकरी. परंतु या व्यतिरिक्त इतर सगळ्याच पक्षात हा स्वार्थ कुठून भरलेला दिसतो. आणि म्हणूनच तळागाळातील अनेक तळफदार तरुणांना संधी मिळत नाही. आणि मग आपल्यासारखे सामान्य भारतीय भविष्यात एखाद्या चांगल्या नेतृत्वाला आपण मुकतो. असो मंडळी, आज इतकंच.
आपल्याला नेमकं काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की काय. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. पुन्हा भेटूच, तोपर्यंत नमस्कार.